नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्रहो, पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला असून भारतावरही त्याचे मोठे आर्थिक परिणाम होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काल रविवारी हैदराबादमधील एका जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक महत्त्वाचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडले असल्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर अत्यंत संयमाने करावा. गरज पडल्यास पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम या पद्धतीला प्राधान्य द्यावे, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. आपल्या देशात स्वतःचे असे मुबलक तेलसाठे वगैरे उपलब्ध नसल्याने दैनंदिन आपल्या इंधनाची जी दैनंदिन गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि शेतीसाठी लागणारी खते हे परदेशातून आयात करावे लागतात. आता युद्धामुळे सध्या जागतिक बाजारपेठेत या सर्वच वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणावर वाढल्या आहेत. या संकटावर उपाय सुचवताना मोदी यांनी कोरोना काळ आणि त्यावेळी देशाने अंगीकारलेल्या नवीन कार्यपद्धतीची विशेष आठवण करून दिली. म्हणजे कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी अतिशय शिस्तीने वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यासारख्या प्रभावी व्यवस्थांचा यशस्वीपणे वापर करून या संकटातून आपण बाहेर आलो होतो. ही आजची जी जागतिक परिस्थिती आहे ही पाहता नव्याने पुन्हा ही व्यवस्था अंमलात आणणे देशासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून इंधनाची बचत केली तर आपल्या देशातील मौल्यवान जो परकीय चलन आहे तो आपण वाचवू शकतो आणि हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे, असे मोदींनी सांगितले. म्हणजे देशातील नागरिकांवर वाढत्या महागाईचा आणि इंधन दरवाढीचा भार पडू नये यासाठी केंद्र सरकारने स्वतःहून मोठा दबाव स्वीकारला होता. मात्र आता नागरिकांनीही इंधन बचतीचा दृढ संकल्प करण्याची वेळ आली आहे. म्हणजे दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे तिथं त्या शहरवासियांनी मेट्रोचा वापर जास्तीत जास्त करावा आणि एकाच मार्गावर जाणाऱ्यांनी कारपुलिंग या संकल्पनेचा उपयोग करावा, असं मोदींनी सुचवलेलं आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जनतेने किमान पुढील 1 वर्ष परदेश दौरे करणे टाळावे आणि सोन्याची खरेदीही 1 वर्ष थांबवावे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे देशाला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर त्या आत्मनिर्भर करण्याच्या वाटेमध्ये जे काही अडथळे आहे त्यापासून देशवासियांनी दूर राहावे, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. हे युद्धामुळे भविष्यात आपल्या देशासमोर काय काय संकटे येऊ शकतात आणि या संकटावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, देशवासियांना कोणत्या मार्गाने सही सलामतपणे या संकटाच्या काळातून आपण बाहेर काढू शकतो, याचे चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्या नेत्याने केले असेल, त्यात काही शंका नाही. आणि काही उपाययोजना त्यांनी त्या संदर्भात देशवासियांसमोर ठेवून त्यांचे सहकार्य मागितले आहे. खरं तर यात काही गैर नाही. म्हणजे कोरोना काळामध्ये पंतप्रधानांनी कोरोनाविरुद्ध जीवाच्या आकांताने लढणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि
अन्य कर्मचाऱ्यांच्या महान कार्यास अभिवादन करण्यासाठी घंटानाद किंवा थाळ्या वाजवून त्यांना साथ द्या असे आवाहन केले होते. त्यावेळी या प्रकाराची भरपूर टवाळी करण्यात आली होती विरोधी पक्षांकडून. त्याचीच पुनरावृत्ती कालपासून सुरू आहे. म्हणजे मोदीजींनी जी संभाव्य आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी जे जनतेला आवाहन केलं, तर विरोधकांकडून पुन्हा त्याची टवाळी सुरू झालेली आहे. अर्थात विरोधक यापेक्षा काही वेगळं करू शकत नाही हे त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. म्हणजे मोदींच्या प्रत्येक योजनेला विरोधच केला पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे इराणचे हॉर्मझ समुद्रधुनी जगासाठी मोकळी झाली तरी जगभरातून इंधनाची मागणी प्रचंड वाढणार आहे. अशा वेळी आपल्याकडील उपलब्ध इंधन साठा त्याचबरोबर परकीय चलन यांची बचत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे ऐन युद्ध काळात हॉर्मोझ जगासाठी बंद असले तरी भारताने मात्र यशस्वीपणे परवानगी मिळवून देशवासियांना इंधनाचा फटका बसणार नाही याकडे लक्ष दिले होते. हा इंधनाचा फटका कधी बसू दिला नव्हता. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर राखण्यामध्ये मोदी सरकारला मिळालेले यश हे खरं तर उठून दिसण्यासारखे, याचे कौतुक करावे असंच आहे. पण मोदींच्या या किमयाचे कौतुक विरोधक करतील अशी अपेक्षा कधीच नव्हती. पण कालच्या आव्हानावरून मोदीजींवर टीका करणे सुरू झाले आहे. काँग्रेसचे पप्पूने नेहमीप्रमाणेच बकवास करताना पंतप्रधानांचे हे आव्हान म्हणजे त्यांच्या अपयशाची कबुली आहे. विकल्या गेलेल्या पंतप्रधानांना आता देश चालविणे जमणार नसल्याचे सांगत आपल्या बुद्धीला एखाद्या असाध्य रोगाने ग्रासल्याचेच दाखवून दिले आहे. ज्याला स्वतःचा पक्ष चालवता येत नाही त्याने पंतप्रधान मोदींना देश कसा चालवावा हे शिकवण्याच्या भानगडीत खरं तर पडताच कामा नव्हते. पण पप्पूच तो करणारच. खरे तर ही जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे जागतिक युद्धामुळे, आपल्या देशासमोर जी अस्थिरता म्हणजे इंधनावरील अवलंबित्व पाहता इंधन बचतीचे जे आव्हान आहे ते अतिशय व्यावहारिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे योग्य असे पाऊल आहे. नागरिकांनी खरोखरच सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग केला तर इंधन बचतीला प्राधान्य मिळेल. देशावरील आर्थिक संकट नक्कीच कमी होऊ शकेल. आपल्या शेजारील देशात आज इंधनाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचूक आणि योग्य नियोजनामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झालेला नाही. मात्र भविष्यात हा जो भविष्यातील धोका आहे हा ओळखून इंधन वाचविले नाही तर मात्र गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याकडे लक्ष वेधून त्यांनी सर्वांना एकत्र येऊन हे संकट परतावून लावू असे जर मोदींना वाटत असेल तर यात चुकती काय. खरे तर विरोधी पक्षांनी सुद्धा काळाची पावले ओळखून पंतप्रधानांच्या या आव्हानाला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. पण कपाळ करंटे दळभद्री विरोधक असे काही करणार नाहीत. उलट पंतप्रधानांच्या आव्हानाची टिंगलटवाळी करण्यातच ते धन्यता मानतील याची खात्री जनतेला आहे. एकीकडे द्रष्टा नेता आणि दुसरीकडे पप्पूछाप नेतृत्व असे हे जमीन आसमानचे अंतर आहे. पण एक मात्र खरं आहे की सर्वसामान्य जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारी आहे, यांच्यावर विश्वास ठेवणारी आहे. त्यांच्या आव्हानाला हीच जनता भरभरून प्रतिसाद देईल आणि इंधन व त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या संकटावर आपला देश सहजपणे मात करील असे वाटते. मित्रहो, जागतिक युद्ध
आणि इंधन टंचाईचे अत्यंत गंभीर पडसाद आपल्या अर्थव्यवस्थेवर पडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी सुचवलेल्या बचतीच्या मार्गाचा अवलंब करणे ही सध्या काळाची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतल्यास या जागतिक आर्थिक संकटातून आपला देश नक्कीच सही सलामतपणे बाहेर पडू शकेल अशी खात्री वाटते. पंतप्रधानांच्या या आव्हानाविषयी आपल्याला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तो तर इतकेच. धन्यवाद.